नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। मादनी गावची आधारयुक्त भीती सदैव राहील, संजय रायमुलकर साहेब। मादनी येथे संजय रायमुलकर साहेब व सभापती माधवराव जाधव यांचे जंगी स्वागत। वाजत गाजत काढली मिरवणूक, महाप्रसादाचीही केली व्यवस्था। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर तालुक्यातील मादनी या गावामध्ये माजी आमदार सन्माननीय संजय रायमुलकर साहेब व सभापती सन्माननीय माधवराव जाधव यांचे जंगी स्वागत करण्यात आले। बँड बाजा लावून व फटाके फोडून स्वागत करण्यात आले। श्री हनुमान जयंतीनिमित्त मादनी येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तर माजी आमदार सन्माननीय संजय रायमुलकर साहेब व सभापती माधवराव जाधव यांच्या हस्ते भव्य दिव्य अशा सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा यावेळी धूमधडाक्यात व आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला। यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे मादनी गावकऱ्यांच्या वतीनं मान सन्मान करून स्वागत करण्यात आलं। मार्गदर्शन करताना रायमुलकर साहेब म्हणाले की मादनी गावची आदरयुक्त भीती सदैव राहील। मादनी गावच्या विकासासाठी मी कुठेही कमी पडलो नाही व भविष्यातही कमी पडणार नाही। माजी आमदार जरी असलो तरी सत्ता आपली असल्यामुळे विकास कामाचा निधी खेचून आणण्यासाठी कुठेही अडचण येणार नाही। मेहकर तालुक्यातील मादनी या गावामध्ये माजी आमदार सन्माननीय संजय रायमुलकर साहेब, मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव साहेब यांच्या हस्ते दोन सभा मंडपाचे लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब यांच्या गावामध्ये सन्मान्य माजी आमदार संजय रायमुलकर साहेब, सभापती माधवराव जाधव साहेब मदन पाटील मटांगले मदन पाटील मांगाले मदन पाटील मांगाले महाराज यांना सर्वांना विनंती केली की त्यांनी मंत्र स्थानातून मिळायचं। सभामंडळाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय सुरेश भाऊ, आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे दुसरे मार्गदर्शक विजय भाऊ, माधवरावजी जाधव, गडी भाऊ, आपल्या गावचे प्रथम नागरिक, आमच्या सोबत आलेले भागवत महाराज भिसे, कैलासराव, गजीभाऊ, केशवराव,
चव्हाण सर, भारतराव चंदू सर, उपस्थित आदरणीय सतीश सर, सर्व आपल्या गावातील आमचे वडीलधारी मंडळी, उपस्थित व्यासपीठावर असलेले मान्यवर आणि आजच्या या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ वडीलधारी मंडळी, उपस्थित माता भगिनी आणि उपस्थित आमच्या तहसीलदार मित्रांनो, बऱ्याच दिवसापासूनची खास करून युवक मंडळीची मागणी होती. आपले धार्मिक कार्यक्रम असतील, लग्न समारंभ असेल, आपल्या प्रतापनगरमध्ये कुठेतरी आपल्या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या माध्यमातून काहीतरी सभामंडप, मोठा सभामंडप या ठिकाणी असावा अशी मागणी आमच्या खास करून युवा मंडळीची या ठिकाणी होती. आणि त्यावेळेस म्हटलं काय हरकत आहे, 20 लाखाचा टाकतो, परत 10 लाख वाढून देते, 30 लाख रुपयाचा सभामंडप आज या ठिकाणी पूर्णत्वास दिलेला आहे. याचं सर्व श्रेय द्यायचं झालं तर आपल्या प्रतापनगरमधील सर्व युवक बांधव अनेक धार्मिक कार्यक्रमाचं ते वेळोवेळी आयोजन करतात. मग शिवजयंती महोत्सव असेल, त्यानंतर आपल्या गावातील अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, अनेक धार्मिक कार्यक्रम, अनेक व्याख्यानं त्यांनी या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि कुठेतरी खरी गरज आता युवकांना, युवकापासून तर सर्व आपल्या शालेय विद्यार्थ्यापर्यंत आपले जे काही दैवत आहे त्यांचा कुठेतरी व्याख्यान, प्रवचन, कीर्तनाच्या माध्यमातून त्यांचा कार्यकर्तृत्वाचा आपल्या समोर त्या माध्यमातून त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी केलेलं कर्तृत्व, समाज, धर्म, संस्कृती या माध्यमातून आपल्या युवकांना मार्गदर्शन व्हावं या भावनेने आपल्या गावातील अनेक युवक समोर येऊन अशा धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करत असतात. आणि कुठेतरी माननीय नामदार केंद्रीय मंत्री प्रतापरावजी दादू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण या मतदारसंघामध्ये सर्व जे ते आपल्याला मार्गदर्शन करतील त्या माध्यमातून आपण आपल्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या कामाची, विकास कामाची मागणी आली त्या कामाला प्राधान्य देऊन काम करण्याचं काम या 2.5 वर्षामध्ये ज्या जलद गतीने विकास कामं झाली, म्हणजे मेहकरच्या इतिहासामध्ये या 2.5 वर्षाची कामं झाली. त्या अगोदर मी असेल, खासदार महोदय असतील आणि त्या अगोदर ते आमदार असतील, परंतु माननीय नामदार प्रतापरावजी दादू साहेब यांच्या कुशल अशा नेतृत्वाच्या माध्यमातून या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलताना तुम्ही आम्ही या ठिकाणी पाहतोय. आणि याचं सर्व श्रेय तुमच्या सर्वांचे आशीर्वाद, माननीय खासदार महोदयाच्या, ज्येष्ठांचा आशीर्वाद, त्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन या मतदारसंघामध्ये आपण अनेक विकास कामं करण्याचं काम या ठिकाणी करतोय, करत आलोय आणि भविष्यामध्ये माननीय खासदार महोदयाच्या मार्गदर्शनाखाली आपण विकास कामं या ठिकाणी करणार आहोत. मग आज आपल्या गावामध्ये अनेक विकास कामं आपण केली. बऱ्याच आपल्या प्रतापनगरचे बरेच सिमेंट रस्ते झाले, काही अपूर्ण आहेत, परंतु आपण त्याच्यामध्ये एक पुनर्वसित काळाच्या विकास कामासाठीचा निधी केला होता, परंतु आचारसंहिता लवकर लागल्यामुळं ते कामं थोडे थांबले. राहिलेले रस्ते सुद्धा बक्षमध्ये आपल्याला या ठिकाणी घेता येतील. त्यासोबत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश भाऊ कारण बोलता परत या ठिकाणी बोलले. आता खासदार तुम्ही नसले तरी ही जर लांबी जर वाढवली, एवढा जर अजून पुढं याची लांबी वाढवून जर समावेश दिला तर आम्हाला अजिबात मंडप लावायचं काम पडणार नाही. म्हणून त्याकरताही लवकरात लवकर जसा 25-15तून आपण 25-15चं मदत 25-15 मधून आमदार निघालाय. म्हणजे आता कशावर सह्या घेतली होती, आता क्षेत्रावर सरपंचानेच माहिती. आता मी तर म्हणतो 30 वर्षाचा 30 लाखाचा पहिलाचा मंडप आमदार दिल्लीला आपल्या मागणी गावामध्ये या ठिकाणी झालाय. आणि पुढची जागा लवकरात लवकर खासदार महोदयाच्या माध्यमातून आणि मी स्वतः लक्ष घालून 25-15च्या माध्यमातून आलेली जी काही आपली जागा असेल ती भरून देण्यासाठीचा शब्द आज मारुती आणि हनुमान जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना या ठिकाणी सिद्ध होतो.
तसं पालक मागणीसाठी देताना तुम्ही कधीच आम्हाला आशीर्वाद देताना करता त्या ठिकाणी घेतला नाही आणि आम्ही म्हणजे आम्ही 10 जन्म घेऊन जरी उपकार फेडायचे म्हटलं तर तुमचे उपकार या ठिकाणी फेडले जाते. अनंत उपकार आपल्या सर्वांचे आमच्यावरती आहेत आणि भविष्यामध्ये काम करत असताना आपल्या मायबाप जनतेच्या ऋणात राहून आपल्या अडचणी सोडवण्याचं काम केव्हा नाही केव्हा तुमच्या आशीर्वादाने आमच्या नशीब या ठिकाणी आलंय. तुम्ही येणाऱ्या काळामध्ये आम्हाला काय पाहिजे यापेक्षा मायबाप जनतेला काय पाहिजे या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये कामं करण्याचं काम आम्ही आतापर्यंत केवळ तुमच्या आणि तुमच्याच आशीर्वादा ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलाय. परंतु न भूतोल भविष्यातील माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये जे काही निधी पाहिला असेल तुम्ही या मागच्या या 5 वर्षामधला या 2.5 वर्षाच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचे पकडले तर त्यामध्ये जो काही निधी 4.5 कोटीचा निधी आपण नेकर विधानसभा मतदारसंघामध्ये येथून आणण्याचं काम या ठिकाणी केलंय आणि येणाऱ्या काळामध्ये आपला चेहरा मोहरा या ठिकाणी भरवला. खास करून आपल्या मागणी वासियाची डोंगराव ते मागणी वरतीपर्यंतचा रस्ता असेल, त्यानंतर एक आपला केनवाड आपला नागापूर जवळ आरेगाव आणि मागणी हाही मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये आपण रस्ता मंजूर केलेला आहे. त्याचंही काम लवकरात लवकर या ठिकाणी सुरू होणार आहे. तुम्हाला डोंगरावला न जाता डायरेक्ट नागापूरवर या ठिकाणी आपल्या गावातून डायरेक्ट निघता येणार आहे. कमी अंतर या ठिकाणी तुमचं अंतर या ठिकाणी कमी होणार आहे. मग तोही रस्ता आपण आपल्या सर्वांची मागणी होती, शेतकऱ्याची मागणी होती, शेताचाही रस्ता होईल आणि जाण्याचाही रस्ता त्या माध्यमातून होईल अशी मागणी केली आणि त्याला आपण प्राधान्य देऊन तेही काम या ठिकाणी मंजूर करून घेतलेलं आहे. आता बरेच काम आपण मंजूर केले, बरेच टेंडर झाले, कामही सुरू आहे. मागच्या अधिवेशनात आपल्या निवडणुकी अगोदर लागायच्या अगोदर जर तुम्ही माहिती घेतली तर मागच्या बजेटमध्ये आपल्याला 1100 कोटी रुपयाचं काम आपल्या मतदारसंघामध्ये होती आणि आताचं झालेलं बजेट याच्यामध्ये आपल्याला 1 रुपया सुद्धा या बजेटमध्ये मिळालं नाही अशी परिस्थिती आता या ठिकाणी झालेली आहे. परंतु मी त्याच्या काही राजकीय याच्यामध्ये जाणार नाही. परंतु तुम्ही पाहिलं असेल की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यानंतर केंद्रीय मंत्री माननीय नामदार सदाभाऊजी जाधव साहेब यांचं मार्गदर्शन घेऊन जे जे आपल्याला या सरकारच्या माध्यमातून अधिकचा निधी आपल्याला मतदारसंघामध्ये कसा आणता येईल त्याचं काम त्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून, त्यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून मी या ठिकाणी करण्याचं काम केले. रस्ते असतील, सिंचन असेल, पिण्याच्या पाण्याच्या योजना संदर्भातल्या बऱ्याच अडचणी त्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून येत आहेत. निधीचा अपुरा निधी असल्यामुळे बरेच कामं या ठिकाणी पेंडिंग आहेत. परंतु येणाऱ्या काळामध्ये तेही कामं त्याच्यावरती निधी उपलब्ध करून देण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. त्यानंतर जे सत्तेचे आमदार असतात, सत्तेचे जे काही खासदार असतात, सत्तेच्या माध्यमातून या ठिकाणी निधी आणला जातो आणि आपण कधी या लोकांसाठी या मानव जनतेसाठी कधी राजकारण केलं नाही. परंतु भाऊ आता जे काही कामं मंजूर आहेत हे कामं जर आपण ठरवतो 5 वर्षही होणार नाहीत, कारण की निधी त्याच्यावरती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपली आहे आणि सरकार म्हणून आपण त्याच्यावरती निधी आणण्याचं काम करणार. जर एखादा कोणी म्हणत असेल की निधी सरकार म्हणून निधी येत असतो, मग आपण ठरवू आता तो जो बनणारा असेल त्याला एखादं काम सांगावं आणि 5 वर्षात कंप्लीट करून दाखव. तसं होणार नाही. परंतु आपली न्याय ही जनतेशी जुळलेली आहे. राजकारण आपण कधी केलं नाही. समाजकारण या माध्यमातून आपण या मतदारसंघामध्ये काम करण्याचं काम केलंय आणि म्हणून कुठेतरी विरोधक म्हणतो म्हणून काहीतरी त्याच्यामध्ये अडचणी आणायचे हे आपल्या रक्तात नाही. आपण केवळ या परिवारात मेहकर मतदारसंघ कधी मतदारसंघ आणि समाजच नाही, हा मेहकर मतदारसंघ परिवार समजून या परिवारातील लोकांमधला आपण स्वतःला लहानचा घटक समजून या मतदारसंघातील मायबाप जनतेची सेवा या ठिकाणी केली. तुम्ही पाहिलं असेल काल परवा मागच्याच आठवड्यामध्ये नवनिर्वाचित आमदारांनी एका कामाचं वडवळीचे भूमिपूजन केलं. पेंटागड प्रकल्पाच्या कॅनलचं भूमिपूजन केलं. ते कामं मागच्या मार्च 24चे कामं टेंडर झालेले आहेत. मागच्या 24 मध्ये
म्हणजे आचारसंहिता लोकसभेची लागली, नंतर विधानसभेची लागली, त्याच्यामुळे ते कामाला थोडं उशिरा या आता सुरू करायचं काम आपल्याला पडलं. पण ते कामाचे टेंडर होऊन ओव्हरकॉन्ट्रॅक्टर मागच्या वेळेस झालेल्या होत्या, म्हणून कुठेतरी शपथ घ्यायच्या अगोदर पेंटापीठ प्रकल्पाचं त्या ठिकाणी भूमिपूजन या आमदारांनी केलं. म्हणून आता मी तर म्हणेल आजच्या महाराष्ट्राच्या जयंतीच्या निमित्तानं ते हाते कोणी बोलणार आहे त्यांना जरा जाहीर आव्हान लोकांच्या हाती, आपल्या लोकांच्या हाती घेऊन कोणाला खेळत असतात ते पहा. काहीतरी चुकीच्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये वातावरण म्हणजे 30 वर्ष या मतदारसंघाला बगास करण्याचं काम केलंय, अशा प्रकारचे आरोप आपल्यावर त्या ठिकाणी झाले. परंतु या मतदारसंघातली माधव जनता ही काही दुःखी नाही, त्यांना काही कळत नाही असं नाही. आजच्या 30 वर्षाची या मतदारसंघाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती तुम्हाला जमीन आसमानचा फरक झालेला आहे ठिकाणी दिसतोय. रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, अंतर्गत रस्त्याची कामं असतील, जे जे तुम्ही मागणी केली त्या मागणीला प्राधान्य देऊन आपण या मागास जनतेची सेवा करण्याचं काम या ठिकाणी केलं. मग काही सत्तेचं आम्ही सत्तेच्या बाहेर होतो त्यावेळेस आम्हाला काय अडचणी यायच्या ते आम्ही आता तुम्हाला उघडपणे या ठिकाणी सांगू शकत नाही. परंतु सत्तेचा आमदार आणि बाहेरचा आमदार याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक या ठिकाणी येतोय. कारण की तुम्ही पाहिला असेल, मी आता ही विधानसभाची निवडणूक झाल्यानंतर त्या आमदाराला जो निधी आला तो 2.25 कोटी, मागचा जे काही आपला स्कील होता 2.25 कोटीचा निधी त्याला आला. भाऊ मी नंतर या आमदार मी पडल्यानंतर आपण लोणार विकास आराखड्याच्या माध्यमातून 15 कोटी रुपये तिथे मंजूर करून घेतले. त्यानंतर सामाजिक न्यायाच्या माध्यमातून 5 कोटी रुपयाचा निधी आपण दलित उच्चमध्ये या ठिकाणी आणलाय. त्यासोबत आपण आपल्या विश्वी येथील धरणाचं काम जे होतं ते काम बऱ्याच दिवसापासून रेंगाळलं होतं, परंतु पाणी उपलब्धता प्रमाणपत्र नसल्यामुळं याही कामाला आपण 26 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला. प्रकल्पाच्या बाबतीमध्ये बऱ्याच दिवसापासूनचा म्हणजे केवळ शिंदेसाहेब आणि माननीय नामदार बसवराज जाधव साहेब यांना त्याचं क्रेडिट द्यावं लागेल की जो प्रकल्प 100% पूर्ण झालेला प्रकल्प होता त्याच्या दुरुस्तीसाठी निधी देत असताना केवळ दुरुस्तीसाठी डागडुजीसाठी निधी दिला गेला असता, पण तो शिंदे साहेबांनी स्वतः त्याच्यावर लक्ष घालून ज्या प्रकल्पाची किंमत 350 कोटी प्रकल्प पूर्ण झाला आणि 10% कामासाठी 585 कोटी रुपये आपण त्या शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्या प्रकल्पाची मंजुरी करून घेतली. वेगवेगळे आयनचे रस्ते आपण मी सांगितलं, वडव असेल, मेहकर ते नितोड रस्ता असेल, त्यानंतर आपला अमरापूर ते केनवार रस्ता असेल, या रस्त्यावरती आपण 1100 कोटी रुपयाचे रस्त्याचे कामं मंजूर करून घेतले. त्याही कामाला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सुरू झालं. मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये 150 किलोमीटरच्या लांब्या मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून आपण मंजूर करून घेतलं. त्याही कामाला आपण सुरुवात करतो. गाव तेथे इथं तलाठ्याचं मुख्यालय आहे, त्या ठिकाणी तलाठ्याच्या मुख्यालयासाठी कार्यालय 107 कार्यालय आपण तलाठी आणि आरआय कार्यालय आपल्या मतदारसंघामध्ये मंजूर करून घेतले. त्यासोबत आपलं मेहकरचं उपजिल्हा रुग्णालय असेल, मेहकर नगरपालिकेच्या चेहरा बदलताना तुम्ही आपण पाहतोय की अत्यंत दुरावस्था हद्दवाढीच्या भागाची झाली होती. त्याच्यावरती 250 कोटी रुपयाचा निधी आपण रस्त्यासाठी, 150 कोटी पाणी पुरवठा योजना, त्यासोबत त्या गावच्या सौंदर्यीकरणासाठी 22 कोटी रुपयाचा निधी, अशा प्रकारचा मेहकर शहरामध्ये जर तुम्ही ड्रेनेजचा आणि तो विषय घेतला तर आपण 700-750 कोटी पर्यंतचा फक्त मेहकर शहरामध्ये निधी माननीय शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिले. अशा प्रकारचा निधी देत असताना देणारा बी लागतो, नाही तर मग याच्या अगोदर आपले बरेच मुख्यमंत्री होऊन गेले. मग निधीच्या बाबतीमध्ये 1 रुपया देणारा मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांच्या रूपात आपल्याला या ठिकाणी मिळाला. त्यानंतर आता कालपासून आपल्या निधीचे पैसे जे क्लेम नामंजूर केले होते ते क्लेमचे पैसे मिळायला सुरुवात झाली. मागील काही शेतकऱ्याच्या अकाउंटला पडले का माहित नाही, परंतु आता 2-4 दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्याला त्या निधीचे पैसे या ठिकाणी पडणार. निधीच्या बाबतीमध्ये असेल, विद्यार्थ्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठीचा निर्णय शिंदे साहेबांनी घेतला. त्याचसोबत आपल्या या शेतकरी बांधवांच्या एनडीआरएफच्या निकषाच्या माध्यमातून जे काही नुकसान व्हायचं त्याच्यामध्ये तिप्पट वाढ करण्याचा निर्णय सुद्धा शिंदे साहेबांनी या ठिकाणी घेतला. असे सदैव रस्त्यावरती राहून त्या भागात जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी झाले. आता मुख्यमंत्री या अगोदर होणे नाही, भविष्यात होईल असं वाटत अशा प्रकारचा केवळ या मागास जनतेचा एक स्वतःला एक साधा शिवसैनिक म्हणून या मतदारसंघात आपल्या राज्यामध्ये आणि सगळ्या उभा करते
माननीय शिंदे साहेबांनी देण्याचं काम या ठिकाणी केलं. ते जर मुख्यमंत्री असते तर आता कर्जमाफी पहिल्याच अधिवेशनामध्ये झाली असते, परंतु उशिरा का नक्की मागणी आपण लावून धरणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यासाठीचा लढा अधिक तीव्रतेने आम्ही या ठिकाणी आम्ही घेणार आहोत आणि भविष्यात शेतकऱ्याला कर्जमाफी करण्याची म्हणजे विनंती सुद्धा आम्ही सरकारला करणार आहोत. पण केवळ सत्तेसाठी आम्ही नाही तर आम्ही आपल्या मागास जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी काम करत आले असं या ठिकाणी बोलणार नाही. माननीय नामदार प्रतापरावजी जाधव साहेब हे या कार्यक्रमाला येणार होते, परंतु बऱ्याच ठिकाणी जिल्ह्यामध्ये कार्यक्रम असल्यामुळं ते या ठिकाणी येऊ शकले नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि नंतर पुढच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये अशाच प्रकारचा कार्यक्रम करून आपण मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला करता येईल. परंतु माननीय केंद्रीय बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.